शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा, सोमवारी शरद पवार दिल्लीला संसदेच्या कामकाजात सहभागी होणार। केंद्रीय वृद्धांचे आयुर्मान वय वंदन योजना कागदावरच, ठाण्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांचा समावेश, मात्र प्रत्यक्षात योजना नसल्याचा रुग्णालयाचा दावा। लातूर जिल्ह्यातील 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द, योजनेत पारदर्शकता आणल्यामुळे अर्जांची छाननी, निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील सुमारे 5 लाख लाडक्या बहिणी लाभार्थी। उद्यापासून सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रवेशासाठी नवी नियमावली, ड्रेस कोड रद्द करत केवळ अंगभर कपडे घालण्याचं मंदिर न्यासाकडून आवाहन, अंगप्रदर्शन करणारे कपडे घातल्यास मंदिरात प्रवेश नसल्याचा नियम लागू होणार। भिवंडीत 9 बांगलादेशी महिलांना अटक, महिला वास्तव्याला असलेल्या चाळीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल, या महिला अधिकृत कागदपत्रांशिवाय भारताच्या सीमेत घुसखोरी करून भिवंडीत करत होत्या वास्तव्य। पुण्यात जीबीएसच्या रुग्णसंख्येचा आलेख वाढताच एकाच दिवसामध्ये 10 रुग्णांची वाढ, रुग्णांची एकूण संख्या 140 वर। अमरावतीच्या मुख्य बाजारातील नमकीन दुकानामध्ये भीषण आग, 2 कामगारांना वाचवण्यात यश, आगीचं कारण अस्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।